दिवाळी झाली, आता सगळ्यांना गोव्याला जायचं प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. गोव्याला जायचं म्हणलं की आपल्याला जेवण चांगलं भेटत नाही, हा एक आपला प्रॉब्लेम आहे. तर मी तुमच्यासाठी घेऊन आलोय गोव्यातील अशी काही ठिकाणं जिथं तुम्हाला अस्सल गोवन पद्धतीचं ऑथेंटिक फूड व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण भेटेल आणि जिथं तुम्हाला गोवन पद्धतीचा नाश्ता पण खायला मिळेल. तर बघा संपूर्ण व्हिडिओ, मी सांगतो तुम्हाला हे तुम्हाला कुठं भेटेल. या हॉटेलची लोकेशन आणि ॲड्रेस हे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, ते जाऊन नक्की चेक करा. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी अजून गोव्यातील दुसरे ब्लॉग येणार आहे आणि बेल आयकॉन बटन पण दाबा, जेणेकरून माझे अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला लगेच पोहोचतील. या सिरीजमधलं पहिलं हॉटेल आहे विश्वनाथ रेस्टॉरंट, जे की लोकेटेड आहे आरोंबोल बीचपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावरती आणि हे फेमस आहे इथल्या गोवन फिश थाळीसाठी आणि व्हेज थाळीसाठी. तसेच इथं ब्रेकफास्टही खूप छान मिळतो. चला आपण बघूया. गोवन थाळीचं वैशिष्ट्य असे आहे की इथं तुम्हाला भाकरी चपाती किंवा रोटी थाळीसोबत काही नसते. इथं राईस असतो आणि राईस सोबत फिश करी सर्व केलेल्या असत्या. सोबतच तुम्हाला फिशचा एक पीस भेटून जातो. नमस्ते. तर आम्ही घेतलेले इथं गोवन व्हेज थाली आणि या व्हेज थालीमध्ये राईस, लोणचं, सलाड, बटाटो, भेंडीची भाजी आहे, पापड आहे, डाळ आहे, एक वाटाण्याची आमटी आहे आणि एक आहे सोलकढी. We have ordered four different Goan thalis. The first one is Chonak thali. The most authentic thing is that you don't get any bhakris and chapatis over here. The only thing you get is rice and the fish curries and the fish which you order. So this is the Chonak thali. Next we have got some surmai thali over here. And one of our friend Virendra Patil has got veg Goan thali, which is very rare thali we can see over here. The veg Goan thali. We have rice, papad, some salads, veggies, and some dal. We have Mr. Sarath Patil, which he has ordered prawns thali. The prawns are very nice and fresh. See the length of the prawns. Very nice. The last side of prawns you will get over here. And all the other things, that is rice and veggies, you will see it over here. This is one of the most famous and local Goan restaurant where you will get a different kind of thalis over here. Very nice. You can this is just a few hours, a few minutes from the aquarium beach. Very nice. Yeah, must try. तर ही पिवळी यांची पिंकिश रोज कलर मध्ये असलेली सोलकढी, ज्याच्यामध्ये नारळाचं दूध वगैरे काही घातलेलं नव्हतं. तर याच्यामध्ये कोकम आणि यांचे मसाले एवढंच घातलेलं होतं. स्पायसी होती चवीला, बट टेस्ट वाईज एकदम बेस्ट लागत होती. आणि इथं चपाती, भाकरी किंवा रोटी हे काय नाही, फक्त राईस असतं. राईस सोबत तुम्हाला हे बाकी सर्व काय खायचं आहे. एकदम छान चव आहे. हे डाळ आहे आणि राईस जे आहे आणि याच्यामध्ये वाटाण्याची भाजी आहे. ही भाजी गोवन मसाल्यामध्ये केलेली होती आणि कमी तिखट होते. तुम्ही जर इथे जेवला असाल तर कमेंट मध्ये सांगा तुम्हाला या हॉटेलचे जेवण कसे वाटले. ओव्हरऑल बेस्ट होती ही व्हेज थाळी. सकाळचं जेवण झालं त्यानंतर आम्ही गेलो होतो चापोरा फोर्टला. चापोरा फोर्ट इथे सनसेट व्ह्यू एन्जॉय केला. हा तोच किल्ला जिथं दिल चाहता है शूटिंग झालं होतं. येथील सनसेटचा व्ह्यू बघून झाल्यानंतर आम्हाला परत भूक लागली. मग आम्ही गेलो होतो बागा बीच. सकाळी गोवन फिश आणि गोवन व्हेज थाळी खाल्ली होते, त्यामुळे आता आम्हाला खायचं होतं गोवन पोर्तुगीज पद्धतीचं जेवण. त्यासाठी आम्ही आलो होतो ओम साई फास्ट फूड रेस्टॉरंट, जे की बागा बीच पासून फक्त 3 किलोमीटर अंतरावरती आहे. तिथं हे एक छोटंसं रेस्टॉरंट आहे. इथं बसायची एकदम बेसिक व्यवस्था आहे, बट इथलं फूड खूप छान आहे असं ऐकलं होतं. हे यामध्ये आहेत ते सगळ्या फिश थाळ्या आहेत इकडं आणि हे इव्हिनिंग स्पेशल आहे. हे इथले काही लोकल फूड आहेत. पाव, पुलाव, रॉस ऑमलेट, कॅफरेल, जे आपल्याकडे भेटत नाही. आता आम्ही हेच ट्राय करणार आहे. जे काही इथले लोकल फूड आहेत त्यातलं ट्राय करणार. फिश वगैरे सकाळी खाल्ले सो ते नाही ट्राय करणार. रॉस ऑमलेट आणि कॅफरेल या 2 गोष्टी सांगितल्या. आपण ऑर्डर दिली आणि 10 मिनिटांमध्ये आपली डिश आली. आपण रॉस ऑमलेट आणि कॅफरेल दोन्ही पण आलेला आहे. रॉस ऑमलेट मध्ये बेसिकली ऑमलेट असते
आणि त्याच्यावरती गोवन मसाले यूज करून एक थिक करी बनवलेली असत्या. ती करी या ऑमलेटवरती पूर्ण टाकलेली असत्या आणि ते आपण पावासोबत खात असतो. ऑमलेट आणि करी हे कॉम्बिनेशन कधी तुम्ही ट्राय केले होते का? मी तर कधी खाल्ले नव्हते, पहिल्यांदाच खात होतो. त्यामुळे मला या डिशची खूप एक्साइटमेंट होती, म्हणून मी सुरुवात केली रॉस ऑमलेट खाण्यापासून. एकदम बेस्ट चव लागत्या, युनिक आहे. अशा पद्धतीत कधी खाल्लं नव्हतं आपण. एकदम मस्त आहे. ते ऑमलेट आहे, त्यामध्ये यांचं जे काही मसाला किंवा काय जे करी करी टाईप आहे ते करी यावरती टाकलेलं आहे पूर्ण. आणि खाणार आहे आपण पावासोबत. आणि ते आणखीन एक दुसरी डिश ऑर्डर केली होती, त्यामध्ये सेम चिकन आहे आणि चिकनच्या पीस मध्ये करी आहे. बेस्ट आहे. पण ही करी वेगळी आहे, ही करी वेगळी आहे. ही दुसऱ्या सेम आहे, बट सगळ्या वेगवेगळ्या आहेत. तर तुला काय आवडलं? एक नंबर आहे. इकडे येत असाल तर ह्या डिश ट्राय करा नक्कीच. आपल्याकडे अजिबात भेटत नाहीत आणि याची चव एकदम युनिक आहे. हे जे दुसरं ऑर्डर केलं होतं ते कॅफरी आहे. यामध्ये पूर्ण चिकन आहे आणि चिकनला ना याचे जे गोवन मसाले आहेत त्याचं स्टफिंग केलेलं आहे. आणि त्यासोबत एक आळणी रस्सा मिळतो इथं आणि सगळं आपल्याला पावासोबत खायला आहे. बघ याची टेस्ट कशी लागते आता. स्मोक केलेला आहे आणि त्यामुळे एकदम त्याचे मसाले जे आहेत ना परफेक्टली मॅग्नेट झालेत आणि एकदम हे भारी लागते. चिकन मॅग्नेट झाले मसाले. तर आपण आणखीन एक डिश ऑर्डर केले होते, प्रॉन्स पुलाव. ट्राय करतो. बेस्ट टेस्ट, एकदम बेस्ट आहे. प्रॉन्स पुन्हा त्यामध्ये बॉईल केलेले एकदम म्हणजे एकदम खतरनाक टेस्ट लागतं. बेस्ट. नेक्स्ट डे मॉर्निंगला व्हेज खायची खूप इच्छा झाली होती. त्यासाठी व्हेज ब्रेकफास्टसाठी एक इथलं छोटंसं रेस्टॉरंट शोधून काढलं होतं. आता आपण तिकडे निघालोय. आपण आता कॅफे प्रवीण मध्ये ब्रेकफास्ट करण्यासाठी जातोय. कॅफे प्रवीण मध्ये ऑथेंटिक गोवन स्टाईल व्हेजिटेरियन ब्रेकफास्ट खूप फेमस आहे इकडे, तर त्याची टेस्ट घ्यायला आपण आता चाललेलो आहोत. हे कॅफे सिओलिममध्ये आहे. या कॅफेला जाण्यासाठी तुम्हाला या फिश व मसाल्याचं मार्केट आहे इथून जावे लागते. इथे तुम्हाला एकदम फ्रेश फिश भेटून जातात आणि खूप कमी रेटमध्ये हे फिश तुम्हाला भेटतात. चापोरा नदीच्या साईडलाच हे 40 वर्ष जुने कॅफे प्रवीण आहे. तर इथं आतमध्ये आलो. आतमध्ये आल्या इथं तो पूर्णपणे ओल्ड जे रेस्टॉरंट असायचे त्याची वाईब आली. इथं जर तुम्ही फॅमिलीसोबत येत असाल तर तुम्हाला सिटिंग एरियासाठी थोडे कॉम्प्रोमाइज करावे लागेल. इथलं वैशिष्ट्य असं आहे की इथले लोकल लोक आहेत ते सकाळी ब्रेकफास्ट करण्यासाठी इथं येत असतात. कोई चाहिए हमें. अच्छा ओके. एक मिरची भजी मागवलेली आहेत आणि एक समोसा, जो की या ठिकाणी एक वेगळ्या टेस्टचा दिला जातो. एकदम गरम आणि कुरकुरीत भजी आहेत. मस्त. चना भाजी, टमाटर भाजी आणि समोसा. चना भाजी सोबत खायचा आहे. एकदम स्पायसी वगैरे काय नाही, तिखट नाही आणि एक युनिक टेस्ट लागते याची. जे पंजाबी चना भाजी करते तसे टाईपची टेस्ट नाही याची. एकदम माइल्ड टेस्ट आहे. देन हे टमॅटो भाजी. टमॅटोचे जे कच्चे टमॅटो असतात त्याची ग्रेव्ही आणि मिक्सचर आहे. त्यामध्ये तुम्हाला इथं बटाटो पण दिसेल, बटाटोचे पीस पण आहेत आणि याची पण टेस्ट एकदम माइल्ड आहे. यातलं कोणतीच गोष्ट तिखट वगैरे असं काही नाही. बेस्ट टेस्ट लागते याची. आणि हे पोळीसोबत किंवा पावासोबत
हे एकदम खायला चांगलं वाटतं. हे यांची गोवन स्पेशल मिक्स व्हेज आहे. जे आपण पावभाजी करतो त्या टाईपमध्ये आहे, बट याची चव आहे ना ती एकदम वेगळी आहे. इथले लोकल जे मसाले आहेत ते याच्यामध्ये आहेत आणि हे समोसे आहेत ना याच्यामध्ये पण जे आतलं स्टफिंग आहे ते डिफरंट आहे. फक्त आपल्या इकडं बटाट्याची भाजी असते पण सोबत याचे दुसरे मसाले पण आहेत, त्यामुळे त्याची चव जी आहे ती पण एक वेगळी लागते. हे समोसामध्ये जे वरचं लेअर आहे ना एकदम थिन लेअर आहे आणि आतमध्ये जे बटाट्याची भाजी आहे त्यासोबत यांचं गोवन मसाला आहेत, त्यामुळे याची टेस्ट एकदम भारी वाटली सगळ्यांना. काय बेस्ट वाटलं? समोसा, छोले भाजी, मिरची भाजी, समोसा, छोले भाजी, मिरची भाजी सगळंच बेस्ट आहे. किती मार्क्स द्याल तुम्ही? हाऊ मच डू यू रेट? 9. 9 out of 10. 8 out of 10. मला पोळी नाही मिळाली. आय वॉज एक्सायटेड फॉर पोळी नाही मिळाली, त्यामुळे मी 2 मार्क्स. नाश्ता करून झाला आणि शेवटला आपण आता शिरा मागवलाय स्वीट. ठीक चव आहे. बाकीचे पदार्थाची बेस्ट क्वालिटी आहे, त्याची ॲव्हरेज चव आहे, बट इट्स ओके. ओके. आणि याचा बेस्ट पार्टमध्ये तिथे तुम्हाला फूड सोबत व्ह्यू पण मस्त मिळतोय. हॉटेलमध्ये बसताय तिथूनच बघा व्ह्यू बघा बाहेर. आम्ही हे एवढं सर्व फक्त 200 रुपयेमध्ये खाल्लं चौघांमध्ये आणि ओव्हरऑल बेस्ट फूड क्वालिटी होती आणि व्ह्यू पण खूप भारी इथून आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता कॅफे प्रवीण सोबत. आपण ऑथेंटिक गोवन फूड ट्राय करणार होतो, तर असं एक हिडन जेम आहे इकडे, होममेड गोवन फिश करी राईस. आणि तुम्ही बघू शकता इकडे येण्यासाठी जो रस्ता आहे तो खूपच अरुंद आहे एका बाजूला, इथून फक्त 2 व्हीलर येऊ शकतात. आणि हे हॉटेल अंजुना बीच पासून 3 किलोमीटर अंतरावरती आहे. एक फॅमिली ही हॉटेल रन करते. या हॉटेलची ऑथेंटिक पद्धतीची गोवन फिश करी मिळते, ती खूप फेमस आहे इथली. आणि हे हॉटेल पूर्ण गर्द झाडामध्ये बसलेलं, त्यामुळे इथं आलं की एकदम अशी वेगळीच वाईब क्रिएट होते. आतमध्ये आलो तर फुल ग्रीनरी होती. ऑर्डर दिली, अर्धा तास वेटिंग आहे म्हणून सांगितलं, त्यानंतर आपली ऑर्डर आली. तर इथं आपण ऑथेंटिक रेस्टॉरंटमध्ये जिथं आपल्याला फिश घेतलाय, किंग फिश घेतलेला आहे आपण, त्यामध्ये राईस दिलाय, किंग फिश आहे, लोणचं, बुर्जी, सलाड, सोलकढी, ही कोबीची भाजी आहे आणि फिश करी. एवढं काय आहे यातलं. पहिल्यांदा मी सोलकढीपासून सुरुवात करतोय. बेस्ट आहे. ही आहे ती गोवन ऑथेंटिक थाळी आहे, जेव्हा तुम्हाला चपाती, भाकरी, रोटी असलं काय भेटत नाही इथं. राईस, फिश आणि करी, दॅट इज अ बेसिक. फिश बघा, किंग फिश आहे, एकदम ताजा आणि बेस्ट लागतो त्यावेळेला. रवा फ्राय केलेला फिश आहे, मस्त लागतं एकदम. तर आपण मागवली आता एक ऑथेंटिक गोवन फिश थाळी. त्याच्यामध्ये जो फिश मागवलाय तो चोनक फिश आहे, राईस आहे, राईस करी, फिश करी आहे, सोलकढी, सलाड, भाजी आणि आपल्याला दिलेलं आहे बुर्जी आणि लोणचं. आपण टेस्ट करूया. फिश एकदम बेस्ट आहे. सोलकढी, सोलकढीची चवच एक नंबर आहे, अप्रतिम. फिश करी आणि राईस खाऊन बघूया. एकदम बेस्ट, एकदम भारी करी लागते. टेस्टला एकदम माइल्ड आणि जे प्रॉपर गोवन चव असते ती भेटली मला इथं. राईस आणि करी बेस्ट कॉम्बिनेशन आहे. राईस करी कॉम्प्लिमेंटला आपल्याला बटाटो आणि त्याची मिक्स भाजी आहे. ओव्हरऑल बेस्टच आहे. ऑल थिंग्स आर गुड. फिश पण फ्रेश आहे, करी पण बेस्ट आहे, माइल्ड
राईस आणि कॉम्बिनेशन बेस्ट आहे. तर आम्ही यावेळेला आलेलो होममेड गोवन फिश करी ट्राय करण्यासाठी. ही तुम्ही प्लेस बघू शकता की ऑथेंटिक गोवन फूड इथे मिळतं. आणि ॲक्च्युली कसं आहे की हे फूड जे काही कुक केलं जातं हे ऑथेंटिक गोवन मसाल्यामध्ये कुक केलं जातं. फिश असेल किंवा करी असेल गोवन स्टाईलनी कुक केलं जातं. तरी फूड वॉज रिअली डिलिशियस. फिश एकदम फ्रेश होता. ह्या फूडची खासियत ही आहे की इथे तुम्हाला फक्त गोवन करी आणि फिश हा राईस बरोबर सर्व केला जातो. इथे तुम्हाला चपाती किंवा बाकी काही ब्रेड्स वगैरे इथे सर्व केले जातात. सो दिस वॉज व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स अँड युनिक एक्सपिरियन्स ॲज वेल. यू मस्ट ट्राय. जर गोव्यात येत असाल तुम्ही नक्की हे ट्राय करू शकताय. जे आम्ही 2-3 रेस्टॉरंट सांगितलेत, वन ऑफ दिस ऑल्सो यू कॅन ट्राय. बेस्ट एक्सपिरियन्स आहे. गोव्यामध्ये बऱ्याचशा फूडची कंप्लेंट असते लोकांची, बट तुम्ही ऑथेंटिक गोष्टी ट्राय करा इथल्या, तुम्हाला नक्कीच आवडतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन हॉटेलचा आणि गोव्यातील प्लेसेसचा रिव्ह्यू सोबत.